नाशिक शहर परिसरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे। रविवारी 18 फेब्रुवारी रोजी सकाळी नाशिक रोड येथील एकलहरे रोडवर किर्लोस्कर कंपनी समोर एका 25 ते 30 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली। पोटावर धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आलेल्या तरुणाचा मृतदेह रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना दिसून आला। पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी, नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, गुन्हे शोध पथक आणि पोलीस पथक घटनास्थळी तातडीने उपस्थित झाले। यावेळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला। या घटनेचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे, अशी माहिती यावेळी पोलिसांनी दिली। मागील काही महिन्यांपासून शहरात वारंवार खुनाच्या घटना घडत आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलंय। शहरात गुंडाराज सुरू आहे का, हा प्रश्न सामान्य नागरिकांकडून विचारला जातोय। न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे।